मनसेची बोरिवलीमध्ये मराठीची पाठशाळा सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। गुजराती आणि उत्तर भारतीय व्यापाऱ्यांना मराठीचे धडे आता या माध्यमातून शिकवले जाणार आहेत। शाळेतील शिक्षकांकडून व्यापाऱ्यांना मराठीचे धडे हे बघायला मिळत आहेत। व्यापाऱ्यांना बालबोध मराठीच्या पुस्तकांचं वाटपही केलं गेलंय। हे दृश्य आपण बघू शकतो। मनसेकडून ही मोहीम सध्या सुरू आहे। बोरिवलीमध्ये सध्या मराठीची पाठशाळा ही सुरू झालेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे गुजराती आणि उत्तर भारतीय व्यापारी आहेत त्यांना मराठीचे धडे दिले जात आहेत। नेहमी दाखवलं जातं की मनसे आणि मराठी आणि व्यापारी हा वाद आहे। व्यापारी बोरली जी गुजराती बहुल मराठा मारवाडी जैन गुजराती आज बोरलीमध्ये जवळजवळ बोरली विधानसभेमध्ये 30% आसपास मराठी आहेत आणि बाकी 70% इतर सर्व भाषिक आहेत। त्यात गुजराती वर्ग हा जास्त आहे आणि गुण्या गोविंदांनी आणतात। त्या एका व्यापाऱ्याने उलट उत्तर दिलं, त्याला त्याचा प्रतिसाद मिळाला, त्याला प्रसाद मिळाला। पण आमच्याकडचे व्यापारी हे मराठी बोलण्याचा प्रयत्नही करतात आणि बोलतातही। संभाषणाचा जो वर्ग होता मला वाटतं पूर्ण मुंबईमध्ये पहिल्यांदा आमच्या इलाक्यामध्ये होता। मला खूप चांगला वाटला। सर्व व्यापारी बंधूंना खूप चांगला वाटला। असा आमचे नयनभाऊ कदमने जे प्रयत्न केलाय त्यांचा मी खूप आभार त्यांचा मानतो की असा संभाषण कला प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे। जे आमचे व्यापारी आणि दुसरे जे मनसे आणि दुसऱ्या पार्टीचे पॉलिटिकल पार्टी त्यांच्यामध्ये जे वाद होतात ते वाद निर्माण होऊ शकत नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्यासोबत आहेत। मल्लिकार्जुन, आपण बघू शकतोय मनसेची ही महत्त्वाचा उपक्रम म्हणावा लागेल। मराठीची पाठशाळा खरं तर गुजराती आणि उत्तर भारतीय व्यापाऱ्यांना मराठीचे धडे या माध्यमातून दिले जात आहेत। अधिकच्या अपडेट्स। हो नक्कीच गौरी, आता मीरा रोड मध्ये जे घडलं त्यानंतर बोरिवलीमध्ये देखील मनसेने खूप मोठी भूमिका घेतलेली आहे की आता जे गुजराती समाज आणि उत्तर भारतीय समाज या ठिकाणी भरपूर ठिकाणी जे गुजराती समाज आहे व्यापारी असो किंवा मग भाजी विक्रेता ह्या दोन्हीमध्ये व्यापारी उत्तर भारतीय असलं की दुकानदार जे आहेत गुजराती मारवाडी अशी लोक आहेत तर त्यांना मराठी बोलता येत नाही। त्याकरिता मराठीचे पाठशाला मनसेतर्फे सुरू करण्यात आले, ज्यामध्ये व्यापारी लोकांना मराठी बोलावे कसे, तुम्ही जेव्हा तुमच्या दुकानात येतो आम्ही ग्राहक बनून तेव्हा तुम्ही कसं मराठी बोलावा त्यांच्याकडून मराठी भाषा हे शिकण्यासाठी टीचर त्यांना देण्यात आलेला आहे, जेणेकरून की कोणीही ग्राहकाला तुम्ही उद्धटपणाने बोलू नये की बाबा आम्हाला मराठी येत नाही। यावरून त्यांचं जे मराठी पाठशाला सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये परप्रांतीय लोकांना पूर्ण शाळा भरवण्यात आलेली आहे। नक्कीच मल्लिकार्जुन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।